तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। दुर्गा 24 भगवान की जय। दौलतरामजी कृत छडालामध्ये 5व्या डालीत 12 भावनांचं वर्णन केले. त्याच्यामध्ये बोधी दुर्लभ भावनेचं वर्णन चाललंय. ते दिले का मी पाठवून फोटो? तुझ्याकडे आहे का? बघते. बोधी दुर्लभ भावना आहे. अंतिम ग्रीवक लोकी हद पायो अनंत बिरियापद पर सम्यक ज्ञान न लादो दुर्लभ निज में मुनि साधो. सांग अर्थ काय? अंतिम ग्रीवक लोकी हद 16 स्वर्गाच्या वर 9 ग्रेवेक आहेत. तर त्या 9 ग्रेवेकांचं म्हणजे शेवटच्या ग्रेवेकापर्यंत पद मिळवलं. अनेक वेळा मिळवलं. अनंत बार अनंत बिरिया पद पायो. कसं मिळवू शकतो? म्हणजे त्या ग्रेवेकामध्ये कोण जाऊ शकतं? 16 स्वर्ग आहेत. त्याच्यावर जाणारे नियमाने निर्ग्रंथ संत असतात. मग ते मिथ्यादृष्टी असतील किंवा सम्यक दृष्टी असतील. म्हणजे 16 स्वर्गापर्यंत परिग्रही जाऊ शकतो. तिथं पण सम्यक दृष्टी मिथ्यादृष्टींची पात्रता आहे. पण नियमाने त्याच्यावर जाणारा वैरागीच असायला पाहिजे. मग तो कसाही असेल, ज्ञानी अज्ञानी. पण दिगंबर संतच असणार जे अंतिम ग्रेवेकाच्या अंतिम ग्रीवक लोकी हद. म्हणजे आता लोकाचं हद असं म्हणायचं असेल. लोक काय म्हणलंय? अंतिम ग्रेवेकाच्या हद म्हणजे 9 ग्रेवेक आहे ते. त्याच्या सीमेपर्यंत जाणारा तो मिथ्यादृष्टी असा जीव अनंत पुरुषार्थ करून अनंत भावामध्ये गेला. पण तिथून मोक्षाला जाऊ शकत नाही. काय म्हणले मामा? ऐकू आलं? सगळ्यात उत्कृष्ट स्वर्ग वरचे वरचे. आणि मग त्या वरच्या स्वर्गामध्ये जन्मण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी नाही, पण ते पद मिळालं म्हणजे आपण इथं अनंत पुरुषार्थ केलाय. घर सोडलं, परिग्रह सोडला, सगळे कुटुंबी सोडले, मोह सोडला. काय नाही केलं असणार? सगळं केलं असणार, पण आत्मज्ञानच केलं नाही. त्याच्या निमित्तामध्ये पुन्हा खाली आलो, पुन्हा खाली गेलो. म्हणजे स्वर्गातून आलो आणि मनुष्य तिर्यंच झालो, पुन्हा नरक निगोदादीमध्ये भटकलो. पण आत्मज्ञान केलं नाही. पर सम्यक ज्ञान न लाधो. पण सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली नाही. दुर्लभ निज मे मुनी साधो. अशा त्या सम्यक ज्ञानाला मुनी स्वतःमध्ये, जो दुर्लभ आहे अशा त्या आत्म्याला, त्या ज्ञानाला मुनी स्वतःमध्ये सिद्ध करतात. स्वतःमध्ये त्याची प्राप्ती करून घेतात. मिथ्यादृष्टी पण जातो का? नाही, ग्रेवेकामध्ये मिथ्यादृष्टी सुद्धा जातो, पण त्याच्यावर नाही जाऊ शकत. आता त्याच्यावर काय काय आहे? 5 अनुदेश. पहिला 5 अनुदिश म्हणजे 16 स्वर्ग पप्पा. त्यापुढं 9 ग्रेवेक. त्याच्या पुढं 5 अनुदिश. 5 अनुत्तर. 5 अनुदिश कुठं? 9 अनुदिश. म्हणजे तेच म्हणे काय चुकायला लागलंय. 16 स्वर्ग, 9 ग्रेवेक, 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर.
तर असे रचना आहे. म्हणजे ह्याच्यातच सांगितलं वरच्या वरच्या स्वर्गामधले देव असतात ते उत्कृष्ट पुण्यवाले असतात, उत्कृष्ट आयुवाले असतात. 5 अनुत्तरमध्ये येते सर्वार्थ सिद्धी. तर खालच्या देवांपेक्षा वरच्या देवांकडं वृद्धी जास्त, ते येते ना काय, एक तेज जास्त, ज्ञान जास्त, अवधी जास्त, त्यांची शक्ती जास्त. हे सगळं वरच्या वरच्या स्वर्गांमध्ये आयु त्यांची उंची नसती जास्त फक्त. कारण सगळ्यात वरचे स्वर्गातले आहेत ना ते देव सगळ्यात छोटे आहेत उंचीला, पण त्यांचं बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पुण्य अधिक असतं अन्य देवांच्या तुलनेमध्ये. मग देव पर्याय मिळाली हे दुर्लभ आहे हे नाही सांगायला लागलेत. देव तर अनेक वेळा झालो पण बोधीची प्राप्ती केली नाही. सम्यक ज्ञानाची प्राप्तीपूर्वक देवपद मिळालं असतं ना तर पुढच्या भवात येऊन कदाचित मोक्षाला पण गेलो असतो. पण सम्यक ज्ञानच केलं नाही, किंवा तिथं गेल्यावर सम्यक ज्ञान सुटलं असं पण झालं अनेक वेळा. काय म्हणले? म्हणजे का? कारण तिथं इतकं वैभव आहे, इतके भोग आहेत. मग इथं तुम्ही सगळी साधना केली काय प्रतिमा घेतली, एवढं उत्कृष्ट पालन केलं आयुष्यभर, इथून जाणार व्रताच्या निमित्तात देवगतीला. इथं कदाचित सम्यक ज्ञान प्राप्त झालं असेल नसेल, तिथं जाऊन समजा केलात तरी पण सुटू शकतं. काय करायचं मग? सुटायला वेळ लागत नाही. आत्मज्ञान जे आहे ते व्हायला अवघड आहे, टिकायला अजून त्यापेक्षा अवघड आहे. म्हणून सांगितलं टिकवणं किती महत्त्वाचं. काय करायचं त्यासाठी? तुम्ही असं एक इकडं एक तिकडं एक तिकडं, तू ये इकडं समोर माझ्या असं घ्या. राहू दे. काय म्हणलं मी? काय करायचं टिकवायला? मग तेच ना, आपल्या आत्म्याचं ज्ञान जर टिकवायचं तर काय करायचं त्याच्यासाठी? म्हणून सतत ध्यान करणं किती आवश्यक आहे, आपल्या स्वतःमध्ये जागरूक राहणं किती आवश्यक आहे. ते जर नाही राहिलो तर कधी असा उदय येईल आणि कधी भ्रष्ट होईल सांगता येत नाही. आणि तिथं तर भरपूर चान्स आहे, कारण भरपूर भोग आहे. तिथं तर काय नसतं तर आपल्याला काय नाही आहे तर आपल्याला धर्माची रुची होत नाही, स्थिरता होत नाही त्याच्यामध्ये. मग तिथं गेल्यावर तर काय चान्सच नाही इकडं बाहेर तोंड काढायला म्हणा. इकडनं मिळालं की तिकडं, तिकडनं इकडं, असं सतत भोगामध्ये फिरत राहतो जीव. त्यांना जागा द्या. दीदीने आली, सीमा भेटली नाही का? त्यांना आणायचं होतं. ये म्हटलं तिला. बरं. अंतिम ग्रीव कलौकी हद पायो अनंत बिरियापद. एकदा नाही तर अनंत वेळा देव पर्यायामध्ये गेलो, कारण आजपर्यंत अनंत भव झाले, आपण अजून मोक्षाला गेलो नाही आहे. म्हणजे अनंत भवापासून फिरतोय. जसं म्हटलं कोणी मध्ये एकदा व्हिडिओ आला होता ना, ते काय लहान मुलगा हरवलाय आणि कुठंतरी एका नगराच्या बाहेर सापडला, तर त्याला कोणीतरी किडनॅप केलं होतं आणि तिथं टाकून दिलं होतं का, सोडलं होतं का, मिळाला होता कोणाला, म्हणून त्यांनी ते सुरक्षित आणला होता. मग आता त्यांना त्याचे आईवडीलच मिळेनात, कोण आहे, लहान मुलगा आहे, त्याला काय सांगता येईना असं काहीतरी. आणि तो गुजरातमधला कुठला तरी आहे, गुजरात का राजस्थानमधला, आणि ते कोणालाच माहीत नाही कुठला आहे काय, आणि त्याला सांगता येत नाही आहे कुठला आहे काय तसं. त्यामुळे आयडेंटिटीच मिळेना त्याची. आणि मग त्यांनी सगळ्या ग्रुपवर तो मेसेज फॉरवर्ड केला आहे की तुम्ही त्याचे आईवडील मिळवण्यासाठी मदत करून द्या. मग सगळ्यांना किती सिंपती त्याच्याबद्दल, कधी मिळणार, किती फिरला तो, किती दिवस झालं तुटला आहे, त्याच्याबद्दल, तुमच्याबद्दल हो. म्हणजे आपला जीव पण मामा असा अनादीपासून फिरतोय, भटकतोय. मिळाले का तुम्हाला आपला आत्मा? आपले आप तर मिळाला का? बाहेर कोण नाही आहे असं तर त्या मुलाला नाही मिळालं म्हटल्यावर आपल्याला किती हळहळ वाटते, त्यांना त्याचे आईवडील मिळावेत म्हणून. पण आपल्याला आपलं मिळालं का? आपला आत्माच आपला गुरु आहे, आत्माच माता आहे, पिता आहे, पण त्याची ओळख नाही. म्हणून सांगतायत की आता अनंत भवापासून फिरलाय, आता भटकंती बास. ह्याच्यासाठी ध्यान, एकाग्रता, निर्णय, प्रामाण्य आवश्यक आहे. करतोय का ध्यान? किती? 5 मिनिटात मोक्ष पाहिजे मला, 5 मिनिटात ध्यान करायचं असतं. किती वेळ करतो केवळ ध्यान? का नको आहे आपल्याला सुख? कसं मिळणार? असं बसल्याशिवाय, ध्यान केल्याशिवाय, जाणल्याशिवाय मिळणार नाही आहे. तुम्ही कितीही कष्ट करा त्याच्यातून सुख नाही. किती वेळ ध्यान करतो भैया?
हो वा, तू पण त्यांच्या लाईनमध्ये बसून इकडे ये. हं? आपल्याला ज्ञान आहे आता, असं ध्यानाशिवाय तर सुख नाही आहे. काय करायचं मामा? मामा वेगळ्या कॅटेगरीतल्या आहेत माहिती आहे का? ध्यान किती वेळ करायचं मामा? ध्यान किती वेळ करायचं? बस मग सांगा जरा सगळ्यांना, ते करत नाहीत. आपलं पण वाढवा. निरंतर करायचं आहे, ते तर निरंतर त्याच्यातच आहेत, तरी पण बिचारे उपयोग लावते छान ते. मंदिरात असलं तरी ते करतात, म्हणणं वाचणं आपलं ध्यान करणं. परत घरी आल्यावर म्हणले जे मी मंदिरात म्हणतो ना सगळं रिपीट करतो म्हणले घरी येऊन, पहिल्यापासून शेवटपर्यंत. छान आहे. हां, ते ध्यान नाही आहे पण उपयोग सुरक्षित ठेवण्याचं काम करतात ते. तरी काय मामा काय म्हणतायत की सतत ध्यान करा, कारण तेच आपलं कर्तव्य आहे आता. बाकी कुठला कशामध्ये उपयोग घालवायचा नाही, म्हणजे कशाय नाही होत, विभावात नाही जात. कारण आजपर्यंत केलंय सगळं पण एवढंच केलं नाही आहे. हां, नुसतं म्हणायचं म्हणजे नुसतं त्याच्याने ध्यान होत नाही. तुम्ही जे म्हणत बसता ना चांगलं आहे म्हणा, नाही असं नाही म्हणत, पण ते म्हणजे ध्यान नाही आहे. त्याच्या पुढं जाऊन आपल्याला बघायला पाहिजे मी कोण आहे, त्याचा निर्णय करायला पाहिजे. येत आहे आपल्याला, सगळं येत आहे, हो ना? मग तेवढा पुरुषार्थ करा. काय आपाजी, केवलजी करा. काय प्रज्वल? काहीतरी वेगळं, हां, सगळं सोडून बसायचं असं नाही आहे. जीवाचा निर्णय करणं ह्याला ध्यान म्हणायचं आहे. जीवाचं, जसं मी केवल आहे म्हणायला तुला काय करावं लागतंय? ध्यान करायला लागतंय का? सहज आहे ना अनुभव तो, तसा सहज अनुभव करायचा आहे प्रज्वल. मी म्हणजे जीव, त्या जीवाचा निर्णय करणं म्हणजे ध्यान आहे. मग तो तुम्ही कसाही करा, पण ते आवश्यक आहे. म्हणून त्यांनी ह्याच्यात एक छान भजन घेतलंय की तुम्ही आजपर्यंत काय झाला आणि काय केलं. म्हणजे ही पर्याय तर मला मनुष्य नाही झाला का हो कधी? तुम्ही किती वेळा मनुष्य झाला, पण काय केलं? तर ते पुण्य आणि पापामध्ये कसं घालवलं आपण आपला मनुष्य भाऊ सुद्धा, त्यासाठी छान घेतलंय भजन. म्हणून हमको मानव जन्म मिला, हमको मानव जन्म मिला, हमको मानव जन्म मिला. पाप करो या धर्म करो, पाप करो या पुण्य करो, हमको मानव जन्म मिला. समजण्यासारखं आहे. तुम्हाला मिळालंय जन्म, तर पाप करायचं का पुण्य आहे तुमची चॉईस आहे. काय करायचं आहे? जर मिळालाय हा भाव तर तुम्ही कसं घालणार आहे हे, आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढची पर्याय मिळणार आहे. पुण्य करो किंवा पाप करो. कोणी काय केलं ह्याच्यासाठी दृष्टांत दिलेत त्याच्यामध्ये. चंदना अबला नारी थी, एक सेठ की दुलारी थी, हाथों में थी हथकड़ियाँ, पाँव में बेड़ी डाली थी, 3 दिन की भूखी प्यासी, पर प्रभु दर्शन की अभिलाषी, अटल भावना जिसकी उसको प्रभु चरणों का प्यार मिला, हमको मानव जन्म मिला. काय कळलं? किती छान सांगितलं. काय झालं? चंदना पण मनुष्य जन्मात जन्मली होती. तिला पण सांगितलं पापाचा उदय नव्हता का हो? काय होता पापाचा उदय? इतक्या भयंकर परिस्थितीतनं ती तर शिलाचं रक्षण करत करत कुठंपर्यंत गेली. चंदना अबला नारी थी, एक सेठ की दुलारी थी. नारीच होती ती, अबला म्हणली जाणार तर एका सेठजींची मुलगी होती. पण त्या सेठानी म्हणजे सेठजींनी मानलेली मुलगी होती तर राजकुमारी. आणि तिला पळवलं गेलं आणि माहिती आहे सगळं. तर ती आली एका सेठजींच्या घरी, वेश्येनी विकायला ठेवलं होतं. आणि तिथनं त्या सेठजींनी काय केलं, एक कुलीन मुलगी दिसतीये असं म्हणून, आणि ती नमोकार मंत्र म्हणत होती. त्या बाजारात उभारू केलं होतं तिला विकण्यासाठी, तर ती नमोकार मंत्र म्हणतीये. हे ऐकून त्या सेठजींना वाटलं की ही तर जिनधर्मी असताना असं काय तिची हालत.
तर त्यांनी जेवढं मागितलं त्यापेक्षा खूप जास्त धन देऊन त्यांनी तिला घरी नेलं धर्मपुत्री म्हणून. पण झालं काय, बायकोला वाटलं की हिचं काहीतरी वेगळंच आहे, माझ्या नवऱ्याला ही घालून काय माझा नवरा दूर जाईल माझ्यापासून तिच्यामुळं, अशा भावनेने जेव्हा सेठजी बाहेर गेले तर तिच्यावर उपसर्ग केला, तिचे केस काढले, हातामध्ये हाथो में थी हथकड़िया पाओ में बेडी डाली थी. अशा अवस्थेमध्ये तिला 3 दिन की भूकी प्यासी, 3 दिवसपर्यंत भोजन दिलं नाही. काय झालं असणार. आणि मग ते जे दिलं ते असं कोदरूसारखं अन्न खायला दिलं. आणि म्हणजे कसं कशाई जीव असतो ना, आपलं कशाय शांत करण्यासाठी काहीही करेल, मग समोर तो कोणीही असेल. त्यामुळं आपल्यात कशाय ठेवायचे नाहीत हे एक लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या पुराणातल्या उदाहरणात हे समजते की जिथं कशायाचं पोषण व्हायला लागलं, बीज रुजायला लागलं ना, समजून घ्या ते तुमचं जीवन नष्ट करणार. काय म्हणजे माई, जीवनात ज्याच्याबद्दल पण काय झालं असेल ना कदाचित कधी, सोडून द्यायला पाहिजे. निर्मळता त्याच्याशिवाय येत नाही, ध्यान करू शकणार नाही तुम्ही, कारण ते सतत कशाय राहणार आहेत. सतत जरी समोर व्यक्ती येऊ दे नाही येऊ दे तरीसुद्धा ते ज्ञानामध्ये जर घाण करून ठेवली आहे तर कसं तुम्ही पुढं विशुद्धी करू शकणार. कोणाबद्दल आहे कशाय, सासूबाई अशा, सूनबाई अशी, नवरा असा, धीर असला, काय आपाजी कोण कसे आहेत, कामगार असलेच आहेत, भाऊ असले, बहिणी असल्या, काय म्हणायचं कोणाबद्दल, सगळे चांगले आहेत. असं माझ्यासमोर नाही नसतं. म्हणजे ज्याच्यावर आपण ओरडतोय कशाय करतोय ना, पोरगा असला पोरगी असली, काय काय कोणाच्याबद्दल कशाय नको, कोणी कशाय करण्याचे योग्य नाही आहे तो. आणि म्हणायचं आपण काय करतोय, मामा कशी आहे सुनबाई, मामा सुनबाई कशी आहे, ठीक आहे. म्हणजे कोणाच्या बद्दल आपल्या अंतरंगात कशाय आहेत का, कशाय ठेवायचे का. कोण वाईट आहे घरात, कोण वाईट आहे घरात, कोण नाही. विचारू का जाऊन घरात, मीच वाईट आहे म्हणायचं सगळ्यात पहिल्यांदा. तर कोणाच्या विषयी आपल्या अंतरंगामध्ये विपरीत भाव नको. जर तसे भाव राहिले तर आपण आपला नाश करतोय हो, त्या समोरच्याला काही होत नसतं, त्याचा फरक पडणार नाही. मी कशायाने काय करतोय, स्वतःचा घात करतोय. म्हणून सांगतायत काय, त्या चंदनेला त्या सेठानीबद्दल जराही कशाय नाही वाटले, इतकी सुंदर तिची परिणती. ही तर उलट माझी रक्षा करणारी भेटली मला. नाहीतर बाहेर राहिले असते तर शिलाला किती दोष लागला असता, पण इथं राहिल्यामुळं माझं शील सुरक्षित राहिलं. तिने तिला तळघरात ठेवलं ना, बाहेर सोडून दिलं असतं तर किती अवघड होतं, पण उलट सुरक्षित ठेवलं असं तिची भावना. म्हणजे व्ह्यू बघा की बघण्याचा, म्हणजे तीच घटना आहे पण आपण पाहतो कुठल्या दृष्टीने, त्याच्यानुसार ते घटना आपल्याला समजते. 3 दिन की भूकी प्यासी परप्रभू दर्शन की अभिलाषी. तरी सुद्धा अंतरंगातनं ही भावना होती तिला की आपल्याला प्रभूंचं दर्शन घडावं. अटल भावना जिसकी उसको प्रभु चरणों का प्यार मिला. एवढी दृढ भावना होती, एवढी अटल भावना होती की प्रभू चालत आले ताराशी तिच्या. तिला नाही जायला मिळालं तर असं आपल्या दाराशी यायला पाहिजेत. म्हणजे आम्हाला किती वेळा म्हणलं या लासुरण्याला या, आपली भावना तेवढी दृढ नाही एवढी समजून घ्या तरच येणार ते दाराशी येणार नाही तर गुरु सांगितलं ना. म्हणून आपली तेवढी भावना उत्कृष्ट असायला पाहिजे. काय जातात का सोलापूरला, किती कमी पडतोय म्हणजे हे समजायला पाहिजे. लय अकलूजकरांचं पुण्य आहे. न मागता मिळालंय भरपूर. बर, तर सांगितलं अशी ती चंदना तिने काय केलं, आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक केलं. आणि त्याच जन्मात तिने काय केलं, सम्यक दर्शन प्राप्त करून आरिका दीक्षा घेतली आणि मग स्त्रीपर्याचा छेद केला. म्हणून म्हणलं हमको मानव जन्म मिला, पुण्य करो या पाप करो. काय करायचंय तुमच्यावर आहे. दुसरं उदाहरण देते. अष्टापद गिरी पर रावण ने प्रभु जी के आगे नृत्य किया, भक्ति में होकर दीवाना तीर्थंकर नाम तो बांध लिया, जब पाप कर्म उसको आए सीता जी का अपहरण किया, दुष्ट भावना ते ही देखो रावण को
मिला, हमको मानव जन्म मिला, पाप करो या धर्म करो. सांगा काय ही स्टोरी. अष्टापदगिरी पर रावण ने प्रभुजी के आगे नृत्य किया. म्हणजे एवढी भक्ती होती रावणाची, रावणाला मनुष्यपर्याय मिळाली नाही का? मिळाली. त्यांनी काय केलं? तो पण भगवंतांचा भक्त होता, खूप उत्कृष्ट भक्त होता. अष्टापदगिरी पर रावण ने प्रभुजी के आगे भक्तीच्या निमित्तात असं नृत्यही केलं त्यांनी. भक्ती में होकर दीवाना तीर्थंकर नाम तो बांध लिया. म्हणजे याच्यावर नव्हतं की रावणाला तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला. आणि मग जेव्हा नरकात जाणार ना तेव्हा सुटतो. आता ते बघायला पाहिजे बरं का खरं, की कुठल्या शास्त्रात आम्ही ॲक्च्युली शोधत होतो की रावणाला तीर्थंकर बांधली आहे का बांधणार आहे असं. तर ते इथं लिहिलं आता त्यांनी. ते एक समयासाठी सुटतो, जेव्हा तिसऱ्या नरकात जाणार ना थांबतो तो बंद असं सांगितलं जातं. जसं मिथ्यात्वात जाणार जर तिसऱ्या नरकात जाणार असेल तर सम्यक दृष्टी जीव क्षयिक सम्यक दृष्टी पहिल्या नरकातच जातो. तीर्थंकरचा बांधलेला असतो ना जसं श्रेणिक राजा, तर तो नियमाने पहिल्या नरकात जाणार, त्याचं तीर्थंकर बंद थांबत नाही. पण ही एक प्रकृती अशी आहे की ती निरंतर बांधली जाते, मग तो कुठेही असू देत. पण पहिल्या नरकाच्या खाली जाणार असेल तर तो जीव नियमाने मिथ्यात्वात जावं लागतो. आणि मग जेव्हा मिथ्यादृष्टी होणार तर तीर्थंकर प्रकृती बांधली जात नाही. हां, रावण तिसऱ्या नरकात आहे, रावण आणि लक्ष्मण दोघंजण तिसऱ्या नरकात आहेत. मग जेव्हा इथं मरायला टेकला ना तो, मरायच्या वेळीस आणि तिथं जन्मायच्या वेळीस तेवढ्या अंतर्मुहूर्तामध्ये तो मिथ्यात्वात गेला. आणि मग तिथं गेल्यावर पुन्हा सम्यक दृष्टी झाला आणि पुन्हा तीर्थंकर प्रकृती बांधू लागला असं म्हणावं लागेल, जर त्यांनी तीर्थंकर प्रकृतीचा बंध केला असेल तर. तर म्हणजे भक्ती हे कारण आहे हे सांगायचं आहे मला. तीर्थंकर प्रकृतीचा बंध का होतो, कधी होतो, एवढी उत्कृष्ट भक्ती त्यांनी केली. म्हणजे पापीच होता असं नाही, रावणाकडे घेण्यासारखे अनेक गुण होते. म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवनाचं कल्याण केलं, करू शकत होता. पण केलं काय? त्यांनी पाप केलं, तो दोषी आहे. आम्ही कोण आहे? निर्दोष परमात्मा. म्हणजे त्याला आपण दोष देतोय, त्याला सगळं त्याचे सगळे अवगुण पाहतोय, पण आपल्या अवगुणांकडे पाहायला आपल्याला वेळ नाही. भक्ति में होकर दीवाना तीर्थंकर नाम तो बांध लिया, जब पाप कर्म उसको आए सीता जी का अपहरण किया. पापाचा उदय आला, सीतेकडे दृष्टी टाकली की अपहरण केलं. पण तरीही आपण पण भ्रष्ट झाला नाही, तिला पण भ्रष्ट केलं नाही. हे भक्तीचा परिणाम असतो. त्या भक्तीच्या निमित्तातच त्यांनी स्वतःसाठी ते बंधन केलं होतं, संयम केला होता, व्रत घेतलं होतं. कुठलं व्रत घेतलं होतं रावणाने? सीता जे स्त्री आपण जेव्हा हां, जर कुठल्या स्त्रीने मला तिच्या इच्छेच्या विरुद्ध मी तिला वरणार नाही, एवढ्या व्रताचं चांगलं पालन केलं तर सीता सुरक्षित राहिली. दुष्ट भावना तेही देखो रावण को नरक मिला. उत्कृष्ट भावनेचं फळ तीर्थंकर प्रकृतीचा बंध केला, पण दुष्ट भावनेचं फळ एकाच भवात एकाच मनुष्याला असे सुद्धा उदय येऊ शकतात. शलाकाबेन काय म्हणले? बघा माझ्याकडं. उत्कृष्ट पुण्यही तुम्ही करू शकता, उत्कृष्ट पापही इथंच आत्ताच करू शकता. काय करायचं? हे हमको मानव जन्म मिला, पाप करो या पुण्य करो. पुढं मैना सुंदरी थी लाखों में पली हुई थी नाजों में, पिता क्रोध में पुत्री से जबड़े कर्म की बातों में, श्रीपाल कुष्टि संग ब्याह किया दोनों जाके जिन मंदिर में, सिद्ध चक्र का आराधन कर दोनों को जयकार मिला, हमको मानव जन्म मिला, पाप करो या पुण्य करो. सांग माहिती आहे स्टोरी मैना सुंदरीची?
केवल काय सांगितलं, मैना सुंदरी थी लाखों में, पली हुई थी नाजों में. लाडात म्हणा किंवा काय वैभवात म्हणा असं आता वाढलेली होती. नाज काय वगैरे नाज म्हणजे वाढलेली होती. नाज नाही, नाज वैभवात ओके नाज वाढलेली. हमें उन पर नाज है असं म्हणायचं. म्हणजे एक अभिमानाने जगलेली असं म्हणा. पली हुई थी नाजों में, पिता क्रोध से मैना सुंदरी लाखों में, पली हुई थी नाजों में. पिता क्रोध से में पुत्री से, जब अडे कर्म की बातों में. माहिती आहे ना स्टोरी मैना सुंदरीची. काय झालं मग माहित नाही. सांग केवल. वडिलांसोबत माझं कर्मांचेच फळ मी तुम्ही काय करत वडील म्हणतात मी कुठं लग्न करू. राजाला वाटतंय मी तिचं सगळं चांगलं करतोय तर ती असं का म्हणते. ती तत्वज्ञानी शलाकाबेद कोण. सुंदरीचं करून दिलं तसं मी तुझं हा करणार मैना आहे. सुंदरी म्हणती वडिलांना की जे काय होणार ना ते जसं माझ्या उदयात असणार आहे, कर्माच्या उदयाच्या निमित्तात होणार असं तिचं म्हणणं असतं. पण हा सुरसुंदरी आणि मैना सुंदरी सुंदरी ऐकती वडिलांचं ही असं म्हणते. हा मग ते दोन्ही बहिणी असतात तर तिचं लग्न चांगल्या ठिकाणी करून दिलं म्हटल्यावर वडील मग वडील म्हणतात तुझं पण मीच चांगलं करणार आहे. मग ती म्हणती मला जसं मिळणार आहे तसं मिळणार आहे. तुम्ही असं करणार म्हणलं आहे. की वडिलांनी काय केलं, शोधून शोधून कोडी आणला आणि कुष्ठरोगी आणि त्याच्याशी लग्न करून दिलं. चांगले का वाईट वडील. कसे असते वडील. हा कसे असते तो. हा हा मग ती म्हणाली ठीक आहे माझ्या उद्यात जर हे असेल तर स्वीकार. असं नाही रडत बसली की काय तुम्ही मला शाणे कळडे असं नाही. हां म्हणजे असं पण उदय मला येईल असं तिने कशाबद्दल अस्वीकार नाही, जे असेल ते. आणि खरोखर पित्याने लग्न करून दिलं. किती क्रोध म्हणायचं आता ह्याला, वैर म्हणायचं. जसं माताजी सांगतात बरं का. आता आम्ही सांगतो ना कदाचित की असं करायला पाहिजे असं करायला नको किंवा हे घ्यायला पाहिजे खायला पाहिजे हे नको आणि ते करत नाहीत. त्यांना वाटलं तर ते करणार नाही तर नाही. पाणी भरपूर प्या, उष्णता जास्त आहे असं आम्ही काय सांगितल्यावर ते कदाचित घेत नाहीत. मग ते आम्हाला जरा कसं तर वाटतंय ना की आपण एवढं सांगायला तर. आणि मग दुसऱ्या वेळी मी नाही सांगितलं जाऊन तर म्हटले तू वैर करतीस. म्हणजे तुम्ही क्रोध करता असं म्हणते. त्यांनी असं मान खाली घालून बसते सांगितलं आम्ही मान वर करा तर ते नाही करणार. त्यांना वाटलं तर ते करणार आणि मी नाही सांगितलं तर मला म्हणणार तू क्रोधी आहेस. म्हणजे करावं काय माणसानी. असं तर तिने काय केलं. बरोबर आहे. नाही खरं सावधानता येते प्रत्येक वेळी मग म्हणून मी परत परत सांगत राहते. नंतर सांगायचं काय की होय बरोबर आहे. नाही वाटत नाही असं आपण की वैर धरावं कसल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे त्यांनी लाता मारतील तरी सुद्धा गुरु आहेत शेवटी. पिता क्रोध में पुत्री से, जब अडे कर्म की बातों में. जेव्हा पित्याला क्रोध झाला तर पुत्रीच्या त्या सगळ्या तत्वाच्या बातांमध्ये कर्मांच्या गोष्टी त्याला आवडल्या नाहीत वडिलांना. आणि काय केलं त्यांनी श्रीपाल कुष्टी संग ब्याह किया. कुष्ठरोगी सगळ्यात भयंकर. हां म्हणजे तिचं वक्की कसं होतं भवितव्य. सगळ्या सैनिकांना सांगतोय तो गावात सगळीकडे राज्यात जाऊ कुठला जास्त हे आहे सगळ्यात जास्त सफर झालेला जो रोगी आहे ना त्याला घेऊन या म्हणल्यावर ह्या कुष्ठरोगीला आणलं. कुष्ठरोगी मग मिळाला. सगळेजण तिथे असणारे अनेक कुष्ठरोगी राहिले ते एका कडेला राहतात ते आपलं आपलं. तर त्या सगळ्यांमध्ये सगळ्यांना वाटलं की असं कसं काय कोणी तुझ्या बरोबर लग्न करायला तयार करतायत. तो पण आणि चक्क वडील तो पण म्हणतो मी मला नाही करायचं माझं जीवन असं आहे आणि नाही करायचं. लग्न म्हणतोय. हां पण तरी सुद्धा ती म्हणते जसं माझं भवितव्य आहे तसं घडणार आणि लग्न झालं त्याचा पण स्वीकार. आणि मग ती तर आपल्या धर्माच्या अनुकूल परिणामामध्येच निरंतर रत आणि ती त्याला पण त्या धर्ममार्गाला लावते. आहे तो ॲक्च्युली जिनधर्मीच होता. दोनों का जयकार है काय, दोनों जाके जिन मंदिर में सिद्ध चक्र का आराधन कर, दोनों का जयकार हुआ. म्हणजे काय म्हणायचं आहे, दोघांनी काय केलं, सिद्धचक्र विधान केलं होतं. त्याच्या निमित्तात सिद्धांनी काय केलं का, त्यांना कुष्ठरोग कोण बरं केला, जादू
ते गंधोदक टाकलं म्हणून झालं का? काय? गंधोदक छिडकत वसुदिन मे नाही रहा कृष्ट किंचित तन मे. म्हणजे म्हणायचे अंतरंग निर्मळता जी असती ना त्याच्याने रोग नष्ट होतो. त्यामुळं त्यांनी केलेली ती निर्मळ परिणती त्याच्या निमित्तात तो रोग नष्ट झाला. आणि असं सुंदर शरीर तयार झालं, उलट दिसलं त्या अष्टानिकाच्या शेवटच्या दिवशी. राजा तो वडील सुद्धा आश्चर्यचकित झाला बघून. त्यामुळे ती परत म्हणाली जे भवितव्य घडणार असेल तसंच घडणार आहे, त्याच्यामध्ये कोणी करता नाही. म्हणजे ती म्हणायचे की असा मनुष्यभाव मिळाला, असा संयोग मिळाला, इतके विपरीत प्रतिकूल उदय मिळाले तरी सुद्धा त्याच्यामध्ये ती डगमगली नाही. पुण्य करो या पाप करो. तुमचं हे तुम्हाला भाव मिळालेलं आहे, ह्याचं हातात तुमच्या दिली सुरी, त्याचं काय करायचं वापर? पुण्य करो या पाप करो असं सांगायचं. धन दिलं तुमच्या हातामध्ये, धन हे सुद्धा एक बॉम्बच आहे. धन दिलं हातात काय करणार? पुण्य करो या पाप करो. भोगासाठी करणार का दानासाठी करणार? म्हणून सांगितलं हातात जे काय मिळतंय ना आपल्याला आज मनुष्यभाव मिळालाय, पुण्य करो या पाप करो. सगळं वैभव मिळाली, अनुकूलता मिळाली आहे, पुण्य करो या पाप करो. सगळ्या ठिकाणी हे लावून घ्या, बुद्धी मिळाली आहे, काय शरीरात बळ मिळालं आहे, धर्माची बुद्धी मिळाली आहे, सगळं मिळालेलं असताना सुद्धा पुण्य करो या पाप करो तुमच्यावर आहे. म्हणून मनुष्यभाव वाया घालवू नका. पुढं एक दिन सेठ सुदर्शन को रानी ने महल में बुलवाया. विषय भोग की अभिलाषा सुन सेठ ने उसको ठुकराया. अपमान देख आरोप लिया, शूली पर उनको चढ़वाया. महामंत्र शिव कारज पासूली का सिंहासन उनको मिला. हमको मानव जन्म मिला. पाप करो या पुण्य करो. सांगा बाबा स्टोरी. सुदर्शन श्रेष्ठींची स्टोरी. सुदर्शन श्रेष्ठीवरती राणी मोहित झालेली असते. सुदर्शन श्रेष्ठी हे जिनधर्मी होते. ते निरंतर ध्यान अध्ययनामध्ये साधनेमध्ये असणार आणि त्यांच्या त्या रूपावर, त्यांच्या त्या काय त्यांचं अस्तित्वावर ती राणी मोहित झाली आणि त्यांना महलमध्ये बोलवलं. विषय भोग की अभिलाषा सुन सेठ ने उसको ठुकराया. विषय भोगाची तिने अभिलाषा प्रगट केली की तुम्ही माझे व्हा, माझ्याशी लग्न करा वगैरे. तर श्रेष्ठी म्हणाले की माझं लग्न झालेलं आहे आणि मी स्वपत्नी ती स्वपत्नी सोडून बाकी सगळे माझ्यासाठी माता भगिनींप्रमाणे आहेत, पण तिला स्वीकार होत नाही. सेठने उसको ठुकराया आणि हा तिचा अपमान झाला असं वाटून काय झालं? अपमान देख आरोप लिया. त्यांच्यावर आरोप केला की ते माझ्या शीलावर संकट होते किंवा त्यांनी माझं शील हरण करण्याचा प्रयत्न केला असं ते सगळं दृश्य तिने असं बनवलं डोळ्यासमोर की तिला सगळे निर्दोष पाहतील आणि त्यालाच दोषी पाहतील. आणि राजा येऊन बघतो तर तेच दृश्य दिसलं आणि काही न विचारता काय केलं? सुदर्शन श्रेष्ठींना सुळीवर चढवण्याचा आदेश दिला. सांगितलं होतं मागं पण सुळीवर चढवतात म्हणजे कसं असतं? हां, असं फाशीवर चढवणे म्हणजे सुळीवर चढवणे नव्हतं पूर्वी. कसं होतं बाबा? भाले असतात ना तशा टाईपमध्ये धारदार, समजा एखादं तलवारसारखी एखादी गोष्ट काय असते आता काय माहिती, हत्यार एखादं असं शस्त्र भाल्या समान असं जाड एकदम त्याची शक्ती असणारं असं रोवलेलं असतं त्या जमिनीमध्ये आणि ते जिथं उभं केलेलं असतं त्या मचाणावर वगैरे आणि त्याच्यावर नेऊन त्या माणसांना खूप असतात. हां, त्याच्यावर पडतो, अडकतो ना तो जीव, फसतो, काय म्हणायचं असं घुसलं त्याच्या अंगामध्ये की मग तो मरणार. ह्याला म्हणत असतात सुलीवर चढवणं. चढवतात त्याच्यावर त्याला आणि मग तो जीव जेव्हा मरेल तर मरेल, त्याच्यामध्ये मरणारच. मग अशी पूर्वी शिक्षा होती पण ती बॅन करून आता हँग टिल डेथ करायला आहे तुम्ही.
तर त्यांना शुळीवर चढवण्याची शिक्षा दिली. त्याचं सिंहासन झालं. महामंत्र शिवकार जपा, जे उदयाला त्याला स्वीकार, त्याच्याविषयी क्रोध नाही, वैताग नाही, क्लेश नाही. अशी परिणती कोणाची असणार हो? त्याच्यासाठी ज्ञानात किती बळ पाहिजे. जे पण प्रसंग आपल्यावर येऊ दे त्याच्यामध्ये स्थिर राहण्यासाठी तेवढं बळ तयार करा ज्ञानाचं. या भवात आत्ता, पुढच्या भवात कुठं जाऊन काय मिळणार आहे माहीत नाही. काय म्हणले? शरीराची शक्ती नाही वाढवायची आपल्याला मामा, काय करायचंय? आत्म्याची शक्ती जाणायचंय. त्याच्या निमित्तात जे बळ मिळणार ना, कुठल्याही भवात जावा, कुठल्याही प्रतिकूलतेत जावा, ते बळ तुम्हाला काम करतं, बाहेर काढतं त्यातून. मग त्यांना कुठनं बळ मिळालं असं सांगितल्यावर तुम्हाला काय वाटेल? सुळीवर चढवणार आहे तुम्हाला, काय वाटणार हो? माणूस जायच्या आधीच मरून जाईल. त्याच्यावर चढवणार, मारणार ह्या विचारांनीच अर्ध मेला. पण तिथं त्यांनी सांगितलं, नमोकार मंत्राचा आश्रय घेतला, ध्यान जे केलं आणि त्याच्या निमित्तात सुली का सिंहासन उनको मिला, सुळीचं सिंहासन झालं. म्हणजे देव रक्षेला येतात जर तुमच्यावर संकट आलं तर. म्हणून आपण फक्त काय करायचंय हो? प्रतिकूलता आली आहे ना, धर्माची शरण जावा, धर्माने कल्याण होणार आहे हे विश्वास, एवढं त्याच्या प्रति समर्पण असायला पाहिजे. तर तिथं कुठले उदय आपल्याला जास्त काळ टिकत नसतात. फक्त ते जेवढा काळ आहे ना तेवढ्या काळासाठी स्थिरता आवश्यक आहे. क्यों पाप बीज बबोते हो, क्यों मनुज जन्म को खोते हो, पल भर का विश्वास नहीं जग में रह. दुसरं पाठवले की त्या पुढचं पान आहे? एकच पान पाठवले मी. बरं, एकच आहे, एवढं थांबे. काय? पल भर का विश्वास नहीं, जग में रहने की आस नहीं, यह दुनिया मुसाफिर खाना है, यह 2 दिन का ठिकाना है. लक्ष्मी कहे तू प्रभु गुण गाय, नर भवन मोल मिला, हमको मानव जन्म मिला, हमको मानव जन्म मिला. पुण्य करो या पाप करो, पुण्य करो या पाप करो. काय सांगितलं? क्यों पाप बीज बबोते हो. किती मोठं सेंटेन्स आहे. काय अर्थ सांग? पापाचं बी खा. कोणाला वाटतंय पापाचं बी पेरावं म्हणून? कोण पेरालंय? कोण पेरालंय? मी पेरतो असं वाटतंय का आपल्याला? घाबरतोय का मग आपण? त्याचं उदय काय येणार आहे? ते जर वृक्ष झालं तर काय होणार आहे? कोणाला फळ देणार आहे? म्हणून अशी सावधानता ठेवा प्रत्येक पर्यायामध्ये की मी जे आता भाव केले ह्याच्या निमित्तात पाप तर बांधलं जात नाहीये ना, बांधतोय, मग सावधानतेने आपण त्याला प्रक्षालित करायला नको का मामा? कशाय झाले समजा घरात, कशाविषयी? पाप बांधलं का पुण्य बांधलं? का हळूच हळूच का बोलताय? कोण बांधलं? म्हणजे मी कशाय केले तर मी माझ्यासाठी असं मोठं वृक्ष बांधलंय, कळतंय का? म्हणजे एका परिणामाच्या निमित्तात तुम्हाला अनेक वर्ष त्या पापाचं फळ भोगावं लागणार. किती भयंकर परिस्थिती आपल्यासाठी आपण करतोय. काय म्हणले मा? पाप करताय का पुण्य करताय? म्यूट. काय करतोय? केवळ पाप करतोय का पुण्य करतोय? म्हणजे आपलं भविष्य वर्तमानावरून समजून घ्या. मी आज जर असे परिणाम करतोय ज्याच्या निमित्तात पापाचं बी पेरलं जाते तर माझंच जीवन मी धोक्यात टाकतोय. क्यों पाप बीज बबोते हो, क्यों मनुष्य जन्म योग होते हो. असा मनुष्य जन्म तुम्ही पाप करायसाठी मिळालाय का हो तुम्हाला? शलाका भाभी, कशासाठी मिळालाय? माझ्याकडून धर्मच घडावा, धर्माचीच आराधना व्हावी, इतकी आपलं जर असेल ना ठाम निर्णय तर सगळं करत असताना धर्म करू शकता हो. व्यापार करतोय म्हणून धर्म करू शकत नाही का? ऑफिस जॉईन करतो म्हणून धर्म करू शकत नाही का? सगळं करताना करू शकतोय. काय करतो? आम्हाला किती काम असतंय, किती व्याप असतंय, दिवसभरामध्ये वेळच मिळत नाही. काय करायचं?
कोणाला वेळ होतो? हे सगळेजण जे पुराणातले होते ना, भरत चक्रवर्तीच फक्त घ्या, जाऊ दे उदाहरण. त्याला वेळ होता का नाही? नव्हता ना? भरपूर होतं ना, तरी पण त्यांनी काय सोडून दिलं का? भरपूर होतं तर भोगत बसायचं होतं ना. का धर्म केला? त्यांनी सांगितलं षटक्रिया केल्याशिवाय जेवत नव्हता. तुम्ही काय करता? तरी काय रावणाचं पण सांगितलं काय? सगळ्याच, रामाचं पण. इवन त्या जंगलात गेला तरी सुद्धा, वनवासाला 14 वर्षासाठी वनवासात असताना सुद्धा सगळ्या क्रिया तो पहिल्यांदा आपल्या करायचा. मुनींना पडगाहन करायचा, बरेही आले नाही तर नाही आले, पण ते सगळं विधी करूनच मग जेवण करत होते. आपण काय काय करतो? आमच्याकडे भरपूर आहे, आम्हाला नको. काय करताय आपण? प्रक्षाल, भक्तामर, पूजन, स्वाध्याय, बास की पोट भरलं की तेवढ्यावर, कशाला बाकीचं करायचं? मग आमच्यासाठी षटक्रियाने 2 क्रिया असं लिहायचं मग शास्त्रात नवीन. केवल भैया काय काय करतोय? सकाळी दर्शन, पूजन सगळं शक्य आहे आपल्याकडनं. काय अशक्य आहे का? किती छान करायला पाहिजे आपलं जीवन आपल्यासाठी. काय करतोय? प्रज्वल एक दिवस प्रक्षा, रोज जमत नाही का आपल्याला? करू शकतो. पूजन करतो म्हणला, का करत नाही मग? करतो का तिकडं देवळात? तिकडच्या कुठं पण करा जिथं जमेल. घरात देव आहेत का? प्रतिष्ठित देव आहेत घरात? होय, मग घरात करायचं, चालतंय तुम्हाला जरी जमत नसेल, पण रोज आवश्यक आहे. कारण तेवढाच वेळ देतोय ना आपण. भगवंतांच्या सानिध्यात राहायचं म्हणजे किती महान गोष्ट आहे ती. जेवढा वेळ मिळेल तेवढा जास्त द्या. उलट काय म्हणले? करा, आज जमणार आहे आपल्याला, आणि केल्याशिवाय तर होणार नाही आहे. तुम्ही सगळं कष्ट करा आनंदासाठी, पण ते सगळं इन वेन. तुम्ही करून काही उपयोग नाही. जेवढं निर्मळतेने आपण भक्ती करणार आहे, भगवंतांजवळ ठेवणार आहे ना आपला उपयोग, तेवढा आपल्याला फायदा आहे. पलभर का विश्वास नाही, जग में रहने की आस नाही. कुठल्या पळाचा विश्वास आहे हो? कधी जीव जाणार आहे कोणाचा? अनेकांचं बघतोय आपण, असं झटक्यात गेलं. कसं झालं हो बावड्याचं सांगा? त्यांचं स्वाध्यायी होते एक इथं, आणि म्हणजे बावडाजवळ गाव आहे तिथं, आणि त्यांनी मला फोन केला बरं का. ॲक्च्युली ते वक्ता आहेत त्यांच्या गावामध्ये, आणि त्यांनी काहीतरी मला विचारलं होतं प्रश्न, याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं वगैरे, आणि मला आठवत नाही, तेव्हा गडबडीत होते. मी त्यांना सांगितलं का नाही लक्षात नाही, आणि थोडंफार बोलले असणार, परत नंतर करते असं म्हणले, पण ते कसं वेळ गेला बघा की. असं मला आता राहून राहून पश्चाताप वाटायला की आपण का त्यांना वेळ दिला नाही. पलभर का विश्वास नाही. हार्ट अटॅक आला आणि ऑन द स्पॉट गेले. पहिला अटॅक आला म्हणून हॉस्पिटलमध्ये नेले ना, आणि ते डॉक्टर चेक करेपर्यंत केलं. हां, तेच की, डॉक्टर चेक करेपर्यंत दुसरा इतका जोरात अटॅक आला की त्यात वाचवू शकले नाहीत. काय कल्याण करणार असं झाल्यावर? आम्हाला येणार नाहीच, इतका कॉन्फिडन्स आहे का? तसं असेल तरी पण ठीक आहे, पण पलभर का विश्वास नहीं, जग में रहने की आस नहीं. यह दुनिया मुसाफिर खाना है, यह 2 दिन का ठिकाणा है. मुसाफिर खाना आहे, 2 दिवस इथं आहे, तर पुढं कुठं आहे माहीत नाही आहे. लक्ष्मी कहे तू प्रभु गुण गा, यह नर भव अनमोल मिळा. तुम्हाला धन पण तेच सांगताय, घरातले परिवारजन सांगतायत, सगळा संयोग सांगतोय, देवशास्त्र गुरु सांगतायत काय? प्रभु गुण गा, यह नर भव अनमोल मिला. मग त्या प्रभूंचे नाही तर स्वतःच्या आत्मप्रभूचे गुण गा, म्हणजे ध्यान करा, तर आपल्याला समजणार आहे की माझं काय वैभव आहे, माझं काय स्वभाव आहे, माझं काय रूप आहे, माझ्यात काय शक्ती आहे. कधी समजणार? ते समजण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. म्हणून स्वतःला विषय करा आणि जाणा, मी कोण आहे मामा? मी मामा नाही, मी आत्मा आहे, जीव आहे. हे जाणलं तर आपलं सगळं पुण्य, सगळं पाप नष्ट होणार, पुण्य पण नष्ट होणार. घाबरू नका लगेच. काय? सगळं पुण्य नष्ट होणार पाहिजे का? नको नको, पुण्य पण नको तुम्हाला. म्हणून सांगितलं, पुण्य पापाच्या आतीत गेलो तरच मोक्षाला जाऊ शकणार. म्हणून साधना करा, स्वतःला जाणा. हो, सांगा बाप्पा ध्यान. केवल सांग ध्यान. केवल भैया, प्रज्वल सांगतो काय? आता काय जाणा.
शरीरापासून भिन्न, मनुष्य पर्यायापासून भिन्न, निर्देह जीव जाणा. हा मी जीव स्वभावानेच निष्पाप आहे, निष्पुण्य स्वरूप आहे जाणा. या माझ्या आत्म्याला पुण्याची आवश्यकता नाहीच, पापाचे भय नाहीच. पुण्य पापाच्या अतीत निर्मल स्वभाव जाणा, अप्रभावी स्वभाव जाणा, निरपेक्ष स्वरूप जाणा. मला जगण्यासाठी पुण्याची गरज नाहीच. निरपेक्ष स्वरूपोहम, स्वाधीन स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताण.